हे बघा, सतीश प्रधान ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आम्ही सक्रिय झालो त्यावेळेला ठाण्याचे पहिले जिल्हाप्रमुख बोधा जोशी, दुसरे सतीश प्रधान, तिसरे शाबीर शेख, चौथा मी, पाचवे आनंद दिघे, सहावे रघुनाथ मोरे, म्हणजे आम्ही तसे सलग सगळे एकत्र कुटुंबासारखं आम्ही काम करत होतो. ठाणे शहराचा जनतेतून निवडून गेलेला पहिला नगराध्यक्ष सतीश प्रधान, या शहराचा पहिला महापौर सतीश प्रधान, शिवसेना तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार वगैरे या आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये वाढवण्याचं मोलाचं काम सतीश प्रधानांनी केलं. त्याचबरोबर नागरी भागामध्ये सुद्धा त्यांचं काम होतंच. महापौर झाल्यानंतर दादोजी कोंडदेव मैदान म्हणजे स्टेडियम, गडकरी रंगायतन ही ठाणे शहराला ललांबूट ठरणारी त्यावेळची वास्तू, आता वास्तू भरपूर झाल्या परंतु त्यावेळेला गडकरी रंगायतन हे आकर्षण होतं. हे सगळं सतीश प्रधानांच्या कालखंडात झालेली निर्मिती आहे. सतीश प्रधानांच्या अतिशय चांगल्या जमिनीला लागून काम करणाऱ्या स्वभावामुळे सर्वच धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे लोक त्यांच्याशी जुळून राहिले होते. राजकारणामध्ये चढ उतार होत असतात. दुर्दैवानं सतीश प्रधानांना त्याच्यानंतर पुन्हा उभारी घेण्याकरता संधी, राज्यसभेला ते गेले परंतु पुन्हा त्यांचं सामर्थ्य असताना उभारी घ्यायला परत वेळ मिळाला नाही. घडतंच असं. परंतु सतीश प्रधान हे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व होतं असं माझं मत आहे. तुम्ही काँग्रेस असलेल्या राष्ट्रवादीनंतर बदल झाला, मात्र मैत्री घट्ट होती तुमची. तेव्हा मी ज्या पक्षात होतो त्या पक्षातून गेल्यानंतर माझं कोणाशी वैरत्व नाही. मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत माझं कोणाशी वैरत्व नाही. राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीत माझं कोणाशी वैरत्व. आज भाजपमध्ये, भाजपच्या सगळ्याच स्ट्रीममध्ये आम्ही सर्वांना प्रेम करतो आणि सगळे आमच्यावर प्रेम करतात. भाजपकडनं कशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली? नाही, बाब असे की कुठला मंत्री बिंत्री नेतापेक्षा सतीश प्रधानचा जुना सहकारी म्हणून त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे समाजाची फार मोठी हानी झाली हे या ठिकाणी मी नमूद करतो. कॅमेरा उत्तम सर, गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.